नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मी गौरव चांदा तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बीएमए चे जेवढे काही कॉलेजेस आहे बघा नाशिक या सिटी मधील, ते या सर्व कॉलेजेसचं काय कट ऑफ गेले कॅप राउंड 2 साठी आणि काय असू शकतो एक्सपेक्टेड कॅप राउंड 3 साठी, या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करायचे, व्हिडिओला लाईक केलं नसेल मित्रांनो तो पटकन या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचं। आता बघूया आपण नाशिक सिटी मधील जेवढे काही बीएमएस चे कॉलेजेस आहेत सेकंड राउंड साठी काय कट ऑफ गेलाय आणि काय असू शकतो एक्सपेक्टेड कट ऑफ कॅप राउंड 3 साठी। तत्पूर्वी जर तुम्हाला आमच्यासोबत कॅप राउंड 3 साठी जर परफेक्टपणे जायचं असेल, परफेक्टपणे जर काउन्सिलिंग करायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता। आता यामध्ये आम्ही तुम्हाला लिस्ट कशी बनवून देणार, ओके, थोडक्यात मी तुम्हाला दाखवतोय। तर आमची जी लिस्ट असणार बघा ती कशी असणार मी थोडक्यात तुम्हाला दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरून एक अंदाज येऊन जाईल तर तुम्हाला तुमची लिस्ट कशी हवी, ओके। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा एमबीबीएस चा जो आपला या ठिकाणी तिसरा राउंड झाला होता त्या राउंड साठी आम्ही विद्यार्थ्यांनी ही लिस्ट बनवून दिली होती बघा अशा प्रकारे। आता या लिस्ट मध्ये काय होतं बघा, या लिस्ट मध्ये सगळ्या कॅटेगरीज दिल्या आहेत, ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससी, एसटी सगळ्या। मग जे काही कॉलेजेस आहे बघा आता एमबीबीएस चे त्या कॉलेजेसला काय कट ऑफ गेलं होतं दुसऱ्या राउंडला सगळं मेन्शन होतं, जेणेकरून तुम्हाला यावरून अंदाज येतो का तिसऱ्या राउंड मध्ये आपला नंबर कुठे लागू शकता। कॉलेज सगळे टॉप रँकिंगच्या बेसिसवर यामध्ये काय केलेले सॉर्ट केलेले मित्रांनो आणि एकदम रँक याच्यामध्ये दिलेली शेवटचा कॅन्डिडेट कुठपर्यंत त्याला अलॉटमेंट झाली, ओके। तर यामधून तुम्हाला लगेच कळतो का आपला नंबर कुठं कुठं आपण या ठिकाणी ऍड करायला पाहिजे, कुठं कुठं आपला नंबर लागू शकतो, जेणेकरून हा तिसरा राउंड आहे मित्रांनो। या राउंड मध्ये जर चॉईस फिलिंग चुकली तर एक तर कॉलेज घ्यावं लागेल, कॉलेज नाही घेतलं तर डायरेक्ट काउन्सिलिंग मधून बाद व्हावं लागेल। तर यासाठी काय करायचं, आताच परफेक्टपणे काउन्सिलिंग करायची, आमच्यासोबत जॉईन करा असेल तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता। आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग, फक्त 999 मध्ये जोडू शकता, ओके। या ठिकाणी नंबर देतोय 9699907700, ओके, याच्यावरती मेसेज करायचे। चला मग तर बघून घेऊया आता नाशिकचे बघा सर्वात प्रथम 3138 ज्या कॉलेजचं कोड आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नाशिक, नाशिकचा कॉलेज आहे, कॉलेजला कॅटेगराइज काय कट ऑफ गेलाय दुसऱ्या राउंडचा, जेणेकरून याच्यावरून एक्सपेक्टेड कट ऑफ ठरेल कॅप राउंड 3 साठी, ओके। तर बघा ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी 2,82,929, ओपी साठी अलॉटमेंट झालेली 2,92,145, एससीबीसी साठी अलॉटमेंट झालेली 2,93,073, विजय साठी अलॉटमेंट झालेली 2,88,111, ईडब्ल्यूएस साठी अलॉटमेंट झालेली 2,44,910, एनटीबी साठी अलॉटमेंट झालेली 3,50,548, एनटीसी साठी कुठली अलॉटमेंट झालेली नाही, एनटीडी ला या ठिकाणी 2,73,154 वर सीट अलॉट झाली, एससी ला या ठिकाणी 3,18,503 वर सीट अलॉटमेंट झाली, एसटीच्या कॅन्डिडेटला 4,46,920 ला या कॉलेजला काय झालेली सीट अलॉटमेंट झालेली, ओके। बघा त्यानंतर मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज, ओके, धनोरे नाशिकचा कॉलेज आहे बघा, ओपन साठी अलॉटमेंट झालेली विद्यार्थी मित्रांनो 2,99,290, ओबी साठी अलॉटमेंट झालेली 3,13,353, एससीबीसी ला अलॉटमेंट झालेली 3,13,928, विजयच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झाली 3,13,821, ईडब्ल्यूएस साठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा जे ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट आहे त्यांना ओपन कोट्यातून अलॉटमेंट झालेली, तर त्यांना जी अलॉटमेंट या ठिकाणी 2,88,166 वरती झालेली आहे, ओके। एनटीबी साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो या ठिकाणी 3,05,023 वरती, एनटीसी साठी अलॉटमेंट झालेली बघा या ठिकाणी 3,03,125 वरती, एनटीडी ला अलॉटमेंट झालेली मित्रांनो 2,99,559, एससी साठी अलॉटमेंट झालेली 3,27,470, एसटी साठी अलॉटमेंट झालेली 5,22,919 वरती, ओके। नेक्स्ट कॉलेज बघूया बघा एएमएस मायनॉरिटीचा कॉलेज आहे बघा, या कॉलेजमध्ये ओपन मध्ये काय झालेली, ओपनच्या कॅन्डिडेटला अलॉटमेंट झालेली बघा, आणि त्यानंतर जी ओबीसी दिसते, यानंतर इथे विजय दिसते, ईडब्ल्यूएस ही कॅटेगरी मधील जेवढे काही स्टुडंट आहे यांना सुद्धा ओपन कोट्यातून इथं काय झालेली अलॉटमेंट झालेली, तुम्ही यांचा कट ऑफ बघू शकता। तर जनरल ओपन सांगतोय 9,382 ज्याचा एसएमएल होता, ज्याची ऑल इंडिया रँक होती 3,81,656, त्या विद्यार्थ्याला काय झालेले या ठिकाणी अलॉटमेंट झालेली, ओके। त्यानंतर बघा
अंजनीया आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल नाशिक ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 2,62,771, ओबीसी साठी अलॉटमेंट झाली 2,70,508, एससीबीसी साठी अलॉटमेंट झालेली 3,02,720, विजय साठी अलॉटमेंट झालेली मित्रांनो या ठिकाणी 3,73,461. ओके, ईडब्ल्यूएस साठी अलॉटमेंट झालेली 2,09,086, एनटीबी साठी अलॉटमेंट झालेली 3,12,306, एनटीसी साठी अलॉटमेंट झाली 2,87,126, एनटीडी साठी अलॉटमेंट झालेली 2,76,934, एससी साठी मित्रांनो अलॉटमेंट झालेली या ठिकाणी 3,26,099, एसटी साठी अलॉटमेंट झालेली 4,70,628. ओके, त्यानंतर मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय इक्लारे नाशिकचा कॉलेज बघा 3188 कॉलेजचा कोड या ठिकाणी जी अलॉटमेंट झालेली या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. तर सर्वप्रथम ओपनच्या कॅन्डिडेटला 2,48,316 वरती अलॉटमेंट झालेली मित्रांनो. त्यानंतर बघा ओबीसीच्या कॅन्डिडेटला 2,60,182, एससीबीसीच्या 2,68,879, विजयच्या 2,50,415, ईडब्ल्यूएस ला 2,50,552, एनटीपीला 2,80,174, एनटीसी ला 2,65,926, एनटीडी ला 2,43,083 आणि एससीच्या कॅन्डिडेटला 3,04,245, एसटी ला 5,09,29 वरती काय झालेली या ठिकाणी अलॉटमेंट झालेली बघा. ओके, त्यानंतर बघा जेवढे काही नाशिक या सिटी मधील जेवढे काही कॉलेजेस होते मित्रांनो ते सर्व कॉलेज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. म्हणजे ज्यांचा आपण काय सांगितलंय तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलंय बघा. नाशिक या सिटी मधील जेवढे काही कॉलेजेस यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो कॅपराउंड 3 साठी. आता एक्सपेक्टेड कट ऑफ कशावरून कळणार, तर मित्रांनो तुमची रँक जर जवळपास इथपर्यंत येत असेल तर तुमचा ह्या कॉलेजमध्ये सिलेक्शन होऊ शकतो. ओके, तुमची रँक जर इथपर्यंत येत असेल ह्या कॉलेजला तुमचं सिलेक्शन होऊ शकतो. यावरून तुमचं कॅपराउंड 3 काय ठरतो या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ ठरतो. जर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर तुम्ही 9699907700 वरती संपर्क करू शकता. मात्र 999 मध्ये जॉईन करू शकता. हा नंबर दिलेला आहे बघा. ओके, चला तर जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि नेक्स्ट सिटी कोणती हवी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.